हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर जे आई माझा यूट्यूबला व्लॉग बघितले त्यांना माहिती असेलच कुठे गेलतो आम्ही. तर आम्ही चाललेलो सगळे मामाईमस होते आमचे, फार्म हाऊसला चाललेलो. आणि आम्ही आधी जाताना आम्हाला त्या दिवशी आम्ही मठात गेलो ना, तिथेशी मामा सणा घेऊन गेलतो. आणि नंतर मग आम्ही फार्म हाऊसवर पोचलो. तर फार्म हाऊस बघून मला जाम भारी वाटलं, कारण जामच भारी होतं. पूल पण जाम भारी होता. आणि तर एक वरती एक रूम होती आणि तिकडे ह्या 2 रूम होत्या आणि किचन एक होता आणि बेडरूम होतं 2 आणि हॉल होता आणि ते सिटिंग एरिया होती. आणि जाम वेदर भारी झालेला. आणि इकडे जरासा पाहून घेतला पूलमध्ये आम्ही सगळ्याही दुपारच्या वेळेला. आणि मग नंतर सगळे आमचे मामाच आहे मस्त इकडे जेवण बनवायला घेतलेलं. त्याही मस्त चिकन पकोडा बनवलेलं, परत बोंबील फ्राय केला आणि इकडे चना कोलीवाडा पण बनवला, चिकन रस्सा बनवलेला, परत कोलबीचा रस्सा बनवला आणि इकडे थोडीशी कोलबी मामाने फ्राय केलेला. आणि मामाने इकडे सी फूड बनवलेला ना, एकदम भारीच लागो आता, जाम भारी बनवलेला. सगळ्यांना जाम आवडला. आम्ही सगळे खाऊन पिऊन घेतला. नंतर परत गेलो पूलमध्ये, सगळे मस्त पोहून घेतला आणि रात्रीचं 2 वाजेपर्यंत आम्ही पोहत होतो. सगळ्यांना जाम मज्जा आली ती. किती दिवसातून अशी भेटली ना सगळी, मग त्यांची मज्जा काहीतरी वेगळीच असतं सगळ्यांच्या सोबत. परत सकाळचे उठून गेलो परत पोहायला. मस्तपैकी सकाळी आंघोळ वगैरे काही केली नाही, फक्त ब्रश वगैरे केला, तोंड बिन धुला आणि नंतर गेलो डायरेक्ट पूलमध्ये आंघोळ करायला सगळीजणं मस्तपैकी. आणि मामाने इकडं मॅगी बनवलेली, चहा बनवलेला, मस्त पूलमध्ये पोहता पोहता खाईत होतं, जाम भारी वाटत होता. आणि आमच्या फार्म हाऊसच्या बाजूलाच एक नदी होती, त्या पुलावरची डायरेक्ट पाणी ह्या झालं, पूलच डायरेक्ट गायब झालं पाण्यामुळं. आणि आम्ही पण लगेच तयारी वगैरे केली, कारण पावसामुळे तर जास्त काही शूट नाही करायला भेटलं मला. तयारी वगैरे करून आम्ही निघलेलो घरी जायला. बॅगा वगैरे सगळ्या टाकल्या गाडीत. आणि मग आम्ही इथून जाणार होतो पालीला, कारण मग जवळच होता ना, मग दर्शन वगैरे तरी बरं करून जाऊ. दर्शन वगैरे मस्तपैकी केला आणि नंतर मग याही पेढा वगैरे सांगितला. आणि कधी पण आलं ना आम्ही इथूनच घेतात, दुसरं कुठूनच घेत नाही, कारण आम्हाला इथलंच पेढा आवडतं. आणि इकडं बघा नदीला कसला पाणी आले, डेंजर, एकदम डेंजरच वाटतं. आणि मग तिथून आम्ही गेलो महडला, तिथं पण बरं दर्शन करून घेऊ मस्तपैकी. दर्शन वगैरे केलं, आज सोमवार होता आणि दर्शन वगैरे केलं शंकराचं पण. आणि तिथून गेलं नडालला पण जाम भारी वेदर झालेला, म्हणजे आम्हीच जातो मामाईमासात, बाकी कोण नव्हतं. आणि मग इथनं येताना शेडूंगचा वडापाव तर खालाच. जाता आता आयडीला फॉलो पण करून जा. बाय बाय.